Good morning. This is fifth lecture of topic control and coordination. Today we discuss second system, peripheral nervous system. Peripheral nervous system. Actually, it is a type of nervous system which lies along lateral or peripheral region of central nervous system. सेंट्रल नर्वस सिस्टीमच्या भोवती ज्या नर्व्स असतात त्या नर्वचा अभ्यास करणारी जी संस्था असते त्याला पेरिफेरल नर्वस सिस्टीम असं म्हटलं जातं. इट इज मेड अप ऑफ ओनली नर्व्स. फक्त नर्व्स नी बनते. अँड यू नो व्हेरी वेल नर्व्स आर व्हाईट, थिन अँड फाईन थ्रेड लाईक. नर्व्स नेहमी पांढरे असतात, पांढऱ्या शुभ्र, थिन पातळ लाईक अवर हेअर, केसासारख्या पातळ असतात, लुक लाईक ए थ्रेड बिकॉज लॉंग. these nerves are present in between central nervous system, receptor or effector. एका बाजूला सेंट्रल नर्वस सिस्टीम असते म्हणजे ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड, आणि दुसऱ्या बाजूला रिसेप्टर तरी असेल नाहीतर इफेक्टर तरी असेल. त्यातला रिसेप्टर म्हणजे काय? which receives stimulus and convert it into impulse. जो संवेदना आपल्याकडे खेचून घेतो आणि ब्रेन कडे पाठवतो त्याला रिसेप्टर म्हटलं जातं. आणि इफेक्टर म्हणजे काय? which give automatic and rapid response to a particular sensory stimulus. जो रिस्पॉन्स देतो त्याला इफेक्टर म्हणायचं. which get excite rapidly and give response. that concept is called as a effector. म्हणजे रिसेप्टर आणि सेंट्रल नर्वस सिस्टीम, इफेक्टर आणि सेंट्रल नर्वस सिस्टीम ह्या दोघांच्या मध्ये जे धागा असतो त्या धाग्याला नर्व असं म्हटलं जातं. आणि या नर्वचा अभ्यास करणारी जी सिस्टीम असेल याला आपण पेरिफेरल नर्वस सिस्टीम असं म्हणतो. Here, depending upon the origin, कुठून या नर्व्स बाहेर पडतात, there are two main types of nerves. First one is cranial nerves, second one is spinal nerves. Then question arises, what is meant by cranial nerves? Cranial nerve means those nerves which arise from ventral side of the brain. मेंदूच्या खालच्या बाजूने जेवढ्या नर्व्स बाहेर पडतील त्या सर्व नर्व्स कोणामध्ये येतील? क्रॅनियल नर्व्स. and those nerves which arise from only spinal cord. स्पायनल कॉर्ड पासून जेवढ्या नर्व बाहेर पडतील त्याला काय म्हणायचं? स्पायनल नर्व्स. आणि हे दोन्ही प्रकार या पेरिफेरल नर्वस सिस्टीम मध्ये येतील. आणि हे दोन प्रकार कशावरून पडलेले असतील? डिपेंडिंग अपॉन द ओरिजिन. कुठून त्या बाहेर पडतात त्याच्यानुसार हे प्रकार पडतात. फर्स्ट वी फोकस ऑन क्रॅनियल नर्व्स. ऍक्च्युअली देयर आर 12 pairs of cranial nerve. 12 pairs of cranial nerves. 12 जोडे आहेत. इथं मी मुद्दाम चार्ट काढलेला आहे. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये डिटेल चार्ट आहे. सोपा चार्ट आहे. तुम्ही स्वतः वाचन केलं तरी इझिली समजेल. तरी सुद्धा मी मुद्दाम या ठिकाणी लिहिलेला आहे. विथ द हेल्प ऑफ दिस चार्ट वी एक्सप्लेन व्हेरी इझिली विदिन ओनली फ्यू मिनिट्स. काही मिनिटातच आपण हे क्लिअर करून घेऊया. आता याला काही नियम आहेत. इथं मुद्दाम मी रोमन आकडे काढलेले आहेत. या नर्वची टायटल लिहित असताना रोमन आकडाच काढावा लागतो. हे बेसिकली नियम पाठ करून घ्या. तुम्ही इथं आकडा 1 2 3 4 असे 12 काढून चालणार नाही. किंवा ABCD असं 12व्या लेटर पर्यंत काढून चालणार नाही. किंवा रोमन मध्ये स्मॉल लेटर लिहिलं तरी चालणार नाही. कंपल्सरी रोमन लेटर, कॅपिटल लेटर, याच पद्धतीनं हा नियम आहे तो तुम्ही पाळला पाहिजे. कंपल्सरी याच कॅपिटल लेटर रोमन मध्ये तुम्ही आकडे लिहायचे. नेक्स्ट
ज्याची त्याला लिहायची. सेकंड म्हटलं की सेकंडच लिहिली पाहिजे, हेही महत्वाचं आहे की कोणत्या प्रकारचे, ज्याचं त्याला पुटअप करता आलं पाहिजे, सांगता आलं पाहिजे, ती कुठून ओरिजिनेट होते, कोणत्या अवयवापासून बाहेर पडते ते प्रॉपर सांगता आलं पाहिजे, आणि त्याचं फंक्शन सांगता आलं पाहिजे, ज्याचं त्याला प्रॉपर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. थोडक्यात तो पूर्ण टेबल तुमच्या टेक्स्टबुक मध्ये आहे, तो पाठ करून घ्या. कारण या 12 पैकी 4 कोणतेही तुम्हाला विचारलं जातात फॉर 2 मार्क्स इन बोर्ड थेरी. बोर्ड थेरीला ह्या 12 पैकी कोणतेही 4 तुम्हाला विचारल्या जातात, तेव्हा 4ही तुम्हाला ज्या विचारल्यात त्या लिहाव्या लागतात. 2 मार्कासाठी हा प्रश्न असतो. फर्स्ट, ऑल फॅक्टरी. ऑल फॅक्टरी कोणत्या प्रकारचे? सेन्सरी. त्याचा प्रकार कोणता आहे? सेन्सरी. कुठून ओरिजिनेट होते? ऑल फॅक्टरी बल्ब. आपण ब्रेनचं स्ट्रक्चर पाहत असताना पाहिलंय, ऑल फॅक्टरी लोक कुठं असतात त्याच्यापासून बाहेर पडेल. साहजिकच फंक्शन काय असेल? टू सेन्स ऑफ स्मेल, गंध घेणे, वास घेणं. दुसरी पहा, ऑप्टिक. कोणता प्रकार आहे? सेन्सरी. कोणापासून बाहेर पडेल? डायन्सेफेलॉन. फंक्शन कोणता आहे? व्हिजन, दृष्टी. थर्ड, अकुलोमोटर. स्पेलिंग चुकता कामा नये, कारण एवढं एक लिहिलं की तुम्हाला अर्धा मार्क मिळणार आहे. त्यामुळे विदाउट स्पेलिंग मिस्टेक यू मस्ट राईट हिअर क्लिअर टायटल ऑफ दॅट नर्व. अकुलोमोटर. टाइप कोणता आहे? मोटार. कुठून ओरिजिनेट होते? मिड ब्रेन. फंक्शन काय? मुवमेंट ऑफ आय, डोळ्याची हालचाल. फोर्थ, पॅथेटिक. टाइप कोणता आहे? मोटार. कुठून ओरिजिनेट होते? मिड ब्रेन. फंक्शन काय? रोटेशन ऑफ आय, डोळे आपण गोल कसेही फिरवतो ते फंक्शन असते. नेक्स्ट, ट्रायजेमिनल. टाइप कोणता आहे? मिक्स्ड. कुठून ओरिजिनेट होते? वेंट्रल साइड ऑफ द पॉन्स. पॉन्स फॅमिली तो पॉन्स. मिड आपण फोर ब्रेन, मिड ब्रेन, हाइंड ब्रेन सर्व पार्ट पाहिलेले, त्यामुळे पुन्हा मी ते एक्सप्लेन करणार नाही. यू नो व्हेरी वेल अबाउट पॉन्स. फंक्शन काय? सेन्सेशन ऑफ स्किन अँड टच. त्वचेला कुठेही टच केलं तरी कळतं. द नेक्स्ट 6, ॲब्ड्युसेंट. मिक्स्ड टाइप आहे. also originate from pons. Movement of eye, डोळ्याची हालचाल होते. The next here, facial. 7th facial ही सुद्धा मिक्स्ड आहे. ओरिजिनेट फ्रॉम pons. फंक्शन काय? सिक्रिशन ऑफ टीयर्स अँड सलाइवा. लाळ किंवा डोळ्यातून पाणी बाहेर पडणे. The next 8वी, ऑडिटरी. It is also sensory type. Originate from pons. Function hearing and equilibrium. ऐकणं आणि बॉडीतला इक्विलिब्रियम मेंटेन करणं. The next 9वी पहा, ग्लासोफॅरेंजियल. मिक्स्ड टाइप आहे. मेडुला ऑब्लोंगेटा पासून ओरिजिनेट होते. टेस्ट अँड सलायव्हेशन. तोंडाला पाणी सुटणं किंवा चव हे त्याचं फंक्शन असेल. द नेक्स्ट 10th, व्हॅगस. व्हॅगस सुद्धा मिक्स्ड टाइप आहे. मेडुला ऑब्लोंगेटा पासून ओरिजिनेट होते. फंक्शन आहे विसरल मूवमेंट. 2000 organs which are present in thoracic cavity and abdominal cavity. छाती पोटामधले जेवढे अवयव आहेत त्याच्या ज्या काही हालचाली असतील त्याच्या रिलेटेड ही कार्य करेल. द नेक्स्ट 11th, स्पाइनल accessory. मोटार टाइप. ओरिजिनेट फ्रॉम मेडुला ऑब्लोंगेटा. फंक्शन काय? मूवमेंट ऑफ लॅरिंग्स अँड नेक, कंठ किंवा मानेची हालचाल. लास्ट 12th, 12वी, हायपोग्लोसल. मोटार टाइप. मेडुला ऑब्लोंगेटा पासून ओरिजिनेट होते. मूवमेंट ऑफ टंग, जिभेची हालचाल. या पद्धतीनं 12 पेअर्स, 12 जोड्या आहेत. कोणाच्या? क्रॅनियल नर्वच्या. आणि क्रॅनियल नर्व म्हणजे काय सांगितलं? दोज नर्व्स व्हिच अराइज फ्रॉम व्हेंट्रल साइड ऑफ द ब्रेन.
मेंदूच्या खालच्या बाजूनं ह्या 12 जोड्या बाहेर पडतात. Then next here spinal nerves. Spinal nerves. Spinal nerve म्हणजे काय पाहिलं? Those nerves which arise from spinal cord. ज्या नर्व स्पायनल कॉर्ड पासून अराइज होतात त्याला आपण काय म्हणतो? स्पायनल नर्व्स. Then here how much numbers are originate from spinal cord? 31 pairs. 31 जोडे असतात. लास्ट लेक्चरला इनडायरेक्टली आपण पाहिलेल्या होत्या. 8 आर सर्व्हायकल. मानेमधून 8 जोड्या बाहेर पडतात. देन 12 आर थोरॅसिक. पाठीतून 12 जोड्या बाहेर पडतात. देन 5 आर लुंबार. कमरेमधील जे आहेत तिथून 5 बाहेर पडतील. देन 5 आर सॅक्रल. सॅक्रल सीट मधलं जे बोन असतं, गेल्या वर्षी आपण ह्यूमन स्केलेटन टॉपिक शिकलेलो आहोत, त्यातलं सॅक्रम बोन आहे, त्या ठिकाणी हे 5 असतील. आणि लास्ट वन कुकिक्स, माकड हाडामध्ये 1 असेल. या पद्धतीने याची बेरीज केली तर किती होतील? 31 पेअर्स. ह्या कोणत्या असतील? स्पायनल नर्व्स. इथं मात्र मगाशी जसं आपण टेबल पाहिला त्या पद्धतीनं पाहायची आवश्यकता नाही. इथं फक्त एवढे नंबर्स बेसिकली माहिती असले गरजेचं आहे. इथं नावांची आवश्यकता नाही. आणि स्पायनल नर्व आताच आपण पाहिलं, स्पायनल कॉर्ड पासून ज्या नर्व बाहेर पडतात त्याला काय म्हणतो आपण? स्पायनल नर्व्स. त्या किती जोड्या असतात? 31 पेअर्स. या पद्धतीच्या क्रॅनियल असो किंवा स्पायनल नर्व्स असो, दे आर व्हाईट थिन थ्रेड लाइक प्रेझेंट इन बिटवीन सेंट्रल नर्वस सिस्टम अँड रिसेप्टर ऑर इफेक्टर. दोन्हीच्या मध्ये असते ती. म्हणजे थोडक्यात कशी असेल? एक मी रफ डायग्राम करतो. सपोज दिस इज द रिसेप्टर. हा रिसेप्टर असेल तर इकडून असा नर्व जाईल. समजा हा या पद्धतीनं स्पायनल कॉर्ड असेल तर ही नर्व इथं जाईल. या पद्धतीनं कनेक्टर असेल, इकडून एक असे जाईल, हा इफेक्टर असेल. इफेक्टर ऍक्च्युअली ही रिफ्लेक्स ऍक्शनची डायग्राम आहे. तुम्हाला समजावं कळावं म्हणून मी या ठिकाणी काढलं. हा रिसेप्टर which receives stimulus and convert it into impulse. Example, पंचेंद्रिय, 5 sense organ, nose, tongue, eyes, skin, etc. संवेदना घेतं, स्टिम्युलस घेतं आणि संवेदनामध्ये रूपांतर करतं आणि कॅरी करतं टू द सेंट्रल नर्वस सिस्टम. आणि ब्रेनची ऑर्डर देतो की फॉलो कोण करेल? इफेक्टर. It give rapid response to a particular sensory stimulus because it get excite. तो उद्दीपित होईल. ब्रेनने सूचना दिल्यानंतर की इथं टोचलेला आहे, हात झटकला पाहिजे. हा रिस्पॉन्स देतो तो इफेक्टर. थोडक्यात रिसेप्टर आणि सेंट्रल नर्वस सिस्टमच्या मधला हा धागा म्हणजे कोण? नर्व. इफेक्टर आणि ही सेंट्रल नर्वस सिस्टम हा मधला धागा म्हणजे थ्रेड म्हणजे कोण? नर्व. इट इज क्लियर? ओके. द नेक्स्ट, actually depending upon the function there are 3 types of nerves. नर्वचे 3 प्रकार पडतात. पहिला सेन्सरी, की जो मी आता काढलेला होता, रिसेप्टर आणि सेंट्रल नर्वस सिस्टम, तो सेन्सरी. इट रिसीव्ह स्टिम्युलस, कन्वर्ट इट इनटू इंपल्स अँड कॅरी टुवर्ड द सेंट्रल नर्वस सिस्टम. सेंट्रल नर्वस सिस्टम पर्यंत जो कॅरी करतो तो सेन्सरी. देन मोटार, खालचा जो आता मी डायग्राम मध्ये जो काढलेला होता तो मोटार. इट कनेक्ट टू द इफेक्टर.
इफेक्टरला जो कनेक्ट झालेला आहे, वरून सेंट्रल नर्वस सिस्टीमच्या ज्या काही सूचना येतील तो जशाच्या तशा बदल न करता जो फॉलो करतो त्याला मोटार असं म्हटलं जातं. ती दुसरी टाईप असेल. आणि तिसरा कोणता असेल? मिक्स्ड. वरचा मगाशी काढलेला हा सेन्सरी आणि हा दुसरा काढलेला हा मोटार. हा सेन्सरी आणि मोटार दोघं एकत्रित असे मिक्स होतील म्हणून म्हटलं जातं मिक्स्ड. म्हणून काय म्हटलं जातं? मिक्स्ड. या पद्धतीचे 3 प्रकार आहेत, सेन्सरी, मोटार आणि हे दोघं एकत्रित आलं की काय म्हणायचं? मिक्स्ड. या पद्धतीनं याचे 3 प्रकार आहेत डिपेंडिंग अपॉन द फंक्शन. म्हणजे मगाची ते आपण 2 प्रकार पाहिले डिपेंडिंग अपॉन द ओरिजिन. ते कोणते 2? क्रॅनियल आणि स्पायनल. आणि डिपेंडिंग अपॉन द फंक्शन किती प्रकार आहेत? 3. त्यातला पहिला कोणता? सेन्सरी, दुसरा मोटार, तिसरा मिक्स्ड. इज इट क्लियर? ओके. देन नेक्स्ट आर्टिकल, फॉर्मेशन ऑफ टिपिकल स्पायनल नर्व. फॉर्मेशन ऑफ टिपिकल स्पायनल नर्व. मग या ठिकाणी मी रफ डायग्राम करतो. Suppose this is the spinal cord. This is the transverse section of spinal cord. Here like this. या पद्धतीने ही डायग्राम असेल. फॉर्मेशन ऑफ टिपिकल स्पायनल नर्व. याला काय म्हटलं जाईल? सेन्सरी नर्व फायबर. याला म्हटलं जाईल मोटार नर्व फायबर. हा ऍक्च्युली मिक्स्ड. याला म्हटलं जाईल रॅमस डॉर्सॅलिस. याला म्हटलं जाईल रॅमस व्हेंट्रॅलिस आणि याला म्हटलं जाईल रॅमस कम्युनिकन्स. दिस इज ऍक्च्युली रफ डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ फॉर्मेशन ऑफ टिपिकल स्पायनल नर्व. You know very well about this is the transverse section of spinal cord. हे आर्टिकल कालच्या लेक्चरला आपण पाहिलेलं आहे. फक्त इथून पुढचं आपण समजून घ्यायचं आहे. हा कोण आहे? ग्रे मॅटरचा डॉर्सल हॉर्न. इट कंटिन्यू टू डॉर्सल रूट. हा कोण आहे? व्हेंट्रल हॉर्न. इट कंटिन्यू टू व्हेंट्रल रूट. हा डॉर्सल रूट म्हणजे कोण आहे? सेन्सरी नर्व फायबर. आणि हा मोटार नर्व फायबर हा व्हेंट्रल रूट आहे. These both two root combines in a neural canal of vertebrae. मणक्यामध्ये जी पोकळी असते त्या पोकळीमध्ये ह्या दोन्हीच्या दोन्ही नर्व मिक्स होतात, एकत्रित येतात. इथं वरच्या रूटला बारकाईने पाहिलं there is a small swelling, थोडंसं फुगीर दिसतंय. इट इज ए गॅंग्लियॉन. त्याला काय म्हटलेलं आहे? गॅंग्लियॉन. छोटीशी सूज आहे. इथं कुठं तुम्हाला दिसणार नाही. हिअर गॅंग्लियॉन इज absent. On dorsal root there is a small swelling called as a dorsal ganglion. And this sensory nerve fiber, motor nerve fiber mixed here vertebral foramen. मणक्यामध्ये पोकळी असते तिथं हे मिक्स होतात म्हणून मिक्स्ड म्हटलेलं आहे. Here formation of typical spinal nerve. All spinal nerves are mixed type. But in further it divides into 3 branches. 3 branches मध्ये त्याचं डिव्हायडेशन होतं. ramus dorsalis, ramus ventralis, ramus communicans. ramus dorsalis नावाची जी
नर्व असते इट गोज टू द डॉर्सल साइड ऑफ स्किन अँड मसल. आपल्या बॉडीच्या पाठीमागची जेवढी त्वचा आहे, जेवढे मसल्स आहे, त्याला ही नर्व जाते. ramus ventralis nerve goes to the ventral and lateral side skin and muscle. पुढच्या बाजूला आणि कडेच्या बाजूला जेवढी त्वचा आणि मसल आहे त्या सगळ्यांना ही जाते ramus ventralis. And here ramus communications it goes toward all visceral organs. छाती आणि पोटामध्ये जेवढे अवयव आहेत त्या अवयवांना ती टच होते. ramus communicans. म्हणून अख्ख्या बॉडीत कुठेही काहीही झालं तरी आपल्याला समजतं, त्याच्या संवेदना करतात. कारण ही नर्व कुठे जाते? पाठीमागच्या बाजूला स्किन आणि मसल असेल त्या सर्वाला जाते. ही कुठे जाते? ramus ventralis ventral and lateral side of skin and muscle. and ramus communication कुठे जातं? all visceral organs. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं अख्ख्या बॉडीत कुठेही काहीही झालं तरी आपल्याला इझिली समजतं. अशा नर्व्स, स्पायनल नर्व्स गेलेले असतात. तिथून संवेदना कुठे आणतात? सेंट्रल नर्वस सिस्टीम स्पायनल कॉर्डला आणतात. स्पायनल कॉर्ड कुठे पाठवेल? रिस्पेक्टिव्ह एरियाज ऑफ ब्रेन. ब्रेनच्या ज्याची त्या पार्टला कळवेल. मग मेंदूला ते समजतं आणि मेंदू तशा ऑर्डर देतो, म्हणून रिफ्लेक्स ऍक्शन होते, त्याला आपण रिस्पॉन्स देतो. अशा पद्धतीनं ही पेरिफेरल नर्वस सिस्टीम आज आता या लेक्चरला आपण समजून घेतली. टुडे वी कंप्लीट दिस सेकंड सिस्टीम, पेरिफेरल नर्वस सिस्टीम. I hope you understand this system. It is clear? Okay? Thank you.